विधान परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय। पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। विधान परिषदेसाठी संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। दरम्यान या घडामोडीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। नमस्कार, मी प्रीती खंडागळे। तर बघूयात आज या विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेट अँड वॉच संपलं आणि थेट पक्षांतर झालं। विधान परिषद निवडणुकीनंतर सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांना अखेर अधिकृत शिक्का बसलाय। या ठिकाणी आनंद परांजपे यांचा शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश करून घ्यावा, ते मायघरी परतलेले आहेत। त्यांचं सहर्ष परतलेले आहेत। मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये जोरदार एंट्री केली आहे। राजकीय वर्तुळात आता एकच प्रश्न विचारला जातोय, ही फक्त नाराजी आहे की अजित पवार गटात सुरू झालेल्या मोठ्या भूकंपाची सुरुवात? विधान परिषदेतून पेटलेली नाराजी महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त एक विधान परिषद जागा आली, पण इच्छुकांची संख्या मात्र मोठी होती। अनेक नेत्यांनी लॉबिंग केली, भेटीगाठी वाढवल्या, पण शेवटी पक्षानं जिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि इथेच काहींच्या राजकीय स्वप्नांना ब्रेक लागला। श्री जिशान जियाउद्दीन सिद्दीकी May I, Zishan Baba Siddiqui, having been elected a member of the Legislative Council, do solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Remembering our leader, the late Ajit Pawar Dada, today my father, late Shri Baba Siddiqui ji, and I'd like to thank my leader Suditra Pawar Vahini ji and the NCP family for giving me this opportunity. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Bhim, Allah Hafiz. त्यात सर्वात मोठं नाव होतं आनंद परांजपे यांचं। सूत्रांचं म्हणणं आहे की परांजपे विधान परिषदेसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते, मात्र संधी न मिळाल्याने ते कमालीचे नाराज झाले। इतकंच नाही तर त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आणि काही काळ नॉट रिचेबल राहून सस्पेन्स वाढवला आणि अचानक झाली घर वापसी। राजकीय चर्चांना पूर्णविराम देत आनंद परांजपे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला। हा प्रवेश खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी दादा भुसे यांनी केलेली प्रतिक्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे। परांजपे यांना शिवसेना शिकवायची गरज नाही, त्यांचा राजकीय प्रवास इथूनच सुरू झाला होता। या एका वाक्यात त्यांनी पक्षांतरला घर वापसीचा टॅग दिला। आज स्वगृही शिवसेनेमध्ये परत आलेले आहेत। शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मला वाटतं की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। आज परांजपेजींचं मी शिवसेना प्रवेशामध्ये परत एकदा स्वागत करतो आणि मला वाटतं की शिवसेना त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्यांचा कुटुंबाचा प्रवास हा शिवसेनेमध्येच राहिलेला आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते ही घटना साधी नाही,
कारण आनंद परांजपे हे फक्त प्रवक्ते नव्हते, तर ठाणे कल्याण पट्ट्यातील प्रभावी चेहरा मानले जात होते. त्यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीनंतर अजून काही नेते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामुळे परांजपे यांचा निर्णय पहिली विकेट ठरतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विविध पदावरती त्यांनी काम केलं होतं. पक्षाचा सरचिटणीस असतील, मुख्य प्रवक्ते असतील, ठाणे शहरचे अध्यक्ष म्हणून असतील किंवा ठाणा पालघर महानगरपालिका क्षेत्रामध्ये निरीक्षक म्हणून असेल, अशा पद्धतीची कामं हे त्यांनी संघटनात्मक त्या ठिकाणी केली. मला खरं तर त्यांनी काल बोलत असताना हे समजलं नाही की नेमकी नाराजी कशाबद्दलची आहे, त्यांना घरवापसी का करावीशी वाटली याची उत्तरं त्यांनी दिलेली नाहीत. परंतु जात असताना त्यांनी कदाचित चर्चा केली असती तर त्यांच्या मनामधल्या शंका कुशंका ह्या वहिनीच्या तटकरे साहेबांच्या किंवा पारदादांच्या समोर मांडला असता तर मला वाटतं की त्या नक्कीच दूर झाल्या असत्या. परंतु त्यांनी घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटावर सातत्यानं टीका होत होती. अशात विरोधी पक्षातील मोठे चेहरे आपल्या गटात आणून शिवसेना पुन्हा आक्रमक मोडमध्ये गेल्याचं चित्र आहे. आनंद परांजपे यांना भविष्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी किंवा विधान परिषदेत संधी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पहा, राजकारण बाजूला ठेवून जर सत्य सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षामध्ये अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आज तागायत त्यांच्या पक्षाकडे तेवढं प्रबळ नेतृत्व असं उरलेलं नाही आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये आपापसामध्ये स्पर्धा चढाओढ सुरू झालेली आहे आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षामध्ये दररोज वाद होत आहेत. आणि म्हणूनच काल आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी शिवसेनेवरती विश्वास ठेवून पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादीत नाराजगीची कुजबूज सुरू असताना आनंद परांजपे यांनी थेट शिंदेच्या शिवसेनेमध्ये एंट्री करत अजित पवार गटाला मोठा धक्का दिलाय. राजकारणामध्ये नाराजी कधी बंडात बदलते आणि बंड कधी सत्तेच्या समीकरणाला हादरा देतं हे महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी नुकताच त्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. ते लवकरच शिवसेनेमध्ये सामील होतील असा अंदाज घेतला जातो आहे. त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद परांजपे यांची चर्चाही झाली आणि या प्रवेशासंदर्भात उच्च स्तरावरती त्या पक्षामध्ये एक वातावरणही निर्माण झाले. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम का ठोकला या संदर्भात अनेक प्रवाद आहेत. त्या पक्षामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली एक नाराजी, या नाराजीचं एक कारण प्रामुख्यानं काही कार्यकर्ते त्या पक्षाच्या नेतृत्वापासून दूर गेलेले आहेत. विशेषतः अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर पक्षातल्या केडरमधील काही महत्त्वाचे कार्यकर्ते आत्ताच्या विद्यमान असलेल्या नेतृत्वापासून बरेचसे दूर गेलेले आहेत. अनेक नेत्यांबाबतीत त्यांच्या मनामध्ये नाराजी आहे. या नाराजीतले एक कार्यकर्ता जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आनंद परांजपे यांचं नाव घेतलं जातं. ते तर पक्षाचे प्रवक्ते होते आणि पक्षाची बाजू जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न ते आत्तापर्यंत करत आले. परंतु मध्यंतरी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाच्या वाट्याला असलेली एक जागा ही आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आनंद परांजपे नव्हती. पण त्यांना न मिळता जिशान सिद्दीकी यांचं नाव, यांची वर्णी तिथे लागली आणि यामुळे आनंद परांजपेंच्या नाराजीमध्ये आणखीच भर पडली. याचाच भाग म्हणून त्यांनी राजीनामा दिला असावा असं सांगितलं जातं. पण दुसरीकडे सत्तेमध्ये असलेल्या पक्षामधूनही आपल्याकडे असलेले जे काही पुनर्वसनाची बाब असते किंवा मदतीची बाब असते किंवा निधी कमतरतेची चर्चा असते, या बाबतीतही आनंद परांजपेंनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या शब्दाला असलेल्या विद्यमान नेतृत्वामधून जास्त लक्ष दिलं जात नव्हतं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. या अनेक बाबी आहेत त्यांच्या राजीनाम्याला प्रामुख्यानं कारणीभूत असाव्यात
असं सांगितलं जातं ते आता शिवसेनेमध्ये सहभागी होतील. शिवसेनेमध्ये सहभागी होत असताना तिथेही काही पुनर्वसन व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत यांच्याबरोबर त्यांची चर्चाही झाली आणि या चर्चेच्या नंतर आता ते लवकरच शिवसेनेमध्ये सहभागी होतील असा अंदाज वाटतो. आता परांजपे यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादीत आणखी कोण नाराज आहे, कोण पुढचा मोठा निर्णय घेणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषदेच्या एका जागेपासून सुरू झालेलं हे राजकीय वादळ आगामी निवडणुकांपर्यंत किती मोठं रूप घेणार हे पाहणं आता महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.